stood out 'cause you were in. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे कामठा प्रीमियर लीग. तर कामठा प्रीमियर लीगमध्ये 4 टीम आहेत, सर्व गावातलेच आहेत आणि खेळणार आहेत. 4 टीम पाडल्यात, ABCD अशा टीम पाडल्यात, चिठ्ठ्या उडवल्यात आणि त्याप्रमाणे लॉट डिसाईड झाला आहे. तर ही दिवसभर मॅच चालणार आहे. सकाळचा नाश्ता तर झालेला आहे आणि दुपारी 1-1:30 किंवा 2 वाजेपर्यंत जेवण पण आहेत, अरेंज केलं आहे मंडळांनी. तर पूर्ण मॅच ट्यूनमध्ये राहा, आपण पूर्णच मॅच दाखवू, पण पार्टमध्ये दाखवू. असे 4 सेपरेट व्हिडिओ काढू, कारण का भरपूर मोठी फाईल होईल म्हणून मी एकदाच नाही अपलोड करणार सर्व मॅचेस. प्रत्येक मॅच अपलोड करतो, ठीक आहे. तर मॅच आहे आता A वर्सेस B. पहिला बॉल विनेश फेस करतोय संतोषचा आणि चांगला बॉल टाकला त्यांनी. या कामठा प्रीमियर लीगचा पहिली ओव्हर आणि पहिला चेंडू टाकून झाला आहे आणि दुसरा बॉल चांगला स्टॉप केला आनंदनी. स्ट्राईकला रणजित आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. तिसरा बॉल संतोष पराडचा रणजितला. आणि सागरनी कॅच घेतली आहे. तिसऱ्या बॉललाच विकेट मिळाले रणजितची संतोषला आणि सागर खरंच चांगली कॅच घेतली. धावत येऊन कॅच घेणं म्हणजे तेवढं बॅलन्स करायला लागतं स्वतःच्या बॉडीला. आणि भूषण, तुझी टीम कुठची आहे रे? AB कशी? AB आहे ना? काय तुला पण बोलायचं? अजून टीमचा अंदाज नाही आमचा. भावेश एकदम पद्धतशीरपणे. भूषण चौथा बॉल सुहास पराडला, पण बीट झालाय. भावाला बीट केलंय आणि तिसरा भाऊ शूटिंग काढतोय. नॉन स्ट्राईकला आहे विनेश. मागच्या मॅचला पण तोच छान खेळलेला, जवळजवळ षटकार भरपूर मारलेले. आणि आता लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे सुहास पराडला आणि हा कदाचित आणि 2 डिक्लेअर. दुसरी ओव्हर चालू आहे. संदीप पाटील बॉल, पहिलाच बॉल सुंदर टाकलाय विनेशला. आपल्या जावयाला पहिलाच बॉल टाकलाय संदीपनी, ते पण बीट केलंय. आणि सुंदर बोल, पाटणा बोल काढलाय. पाटणा बोल काढला संदीपनी जावयाला. खूप चांगली बॉलिंग टाकली. एक सिंपल बॉल सोडला पण तो भरपूरच विनेश बाहेर जाऊन बॉल खेळला आणि बॉल सोडला बोलला तरी चालेल. वाईट साठी लेफ्ट केला त्यांनी बॉल आणि बोल्ड झाला. आता आलाय सूरज कुट्टी. 2 बॉल तर टाकून झालेत. सूरज कुट्टी स्ट्राईकवर. तिसरा बॉल हा कदाचित भरपूरच वाईड.
बाहेर होता बॉल. नॉन स्ट्राईकला आहे सुहास पराड. अंपायरिंग करतोय चिकू, निलेश कदम उर्फ चिकू. दीपक कदम हाय करताना. ग्राउंड शॉट, स्ट्रेच ग्राउंड शॉट मारलाय. समोर सागर आहे. एक रन तर मिळणार. चेंडू टाकलेला पण सूरज कुट्टीने तो स्वतः ब्लॉक करून घेतला बॉल. सिक्स 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 सिक्स. पहिलाच बॉल सूरजने सिक्स नेला, त्यामुळे शूटिंग तर आली नाहीये. मी लेट चालू केलं व्हिडिओ शूटिंग, त्यामुळे घाबरला तो अक्षू आणि 2 लागोपाठ वाईट टाकले. आपण सर्व अँगलनी घेऊया. दुसरा बॉल सूरजला. 2 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल. या ओव्हरमध्ये हे किती ओव्हर आहे? तिसरी ओव्हर आहे ना रे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 वाईड चेंडू टाकून झालेत त्यांचे अक्षूच्या. परत एकदा वाईड. परत एकदा वाईड. 2-2. हे कोण आहे तिकडे? आनंद तू खेळ, आनंद तू खेळ. नंदाचा पहिलाच बॉल. सुहास पराडची विकेट झाली. विकीने कॅच घेतली. आलाय सचिन कदम. कमलेश कदम बॉलिंग करतोय आणि पहिलाच बॉल. खूप छान टाकला बॉल. सचाला खेळता नाही आला. बॉल यार. वेल बॉल नंदा. गुड बॉल. डिक्लेअर आहे तिकडे. चौथी ओव्हर आहे आणि एक रे. आणि छान बॉलिंग टाकले. 1 विकेट घेतले नंदानी पहिल्याच बॉलमध्ये आणि बाकीचे बॉल पण त्यांनी छान टाकले. शेवटची ओव्हर आहे आणि हा तिसरा बॉल आणि गुड बॉल. 3 बॉल तर झालेत विकीचे. 3 बॉल अजून बॅलन्स आहेत टाकायचे. आणि सचानी पहिल्याच बॉलला 6 नेलेला मारलेला म्हणजे विकीला आणि 2 बॉल डॉट झालेत. कम्प्लिटली म्हणजे बॅक टू द गेम बोलतो तसं विकीने परत 3 बॉल लागोपाठ डॉट टाकलेत आणि ते 6 रन कव्हर केलेत त्यांनी. पण एक चुकीचा बॉल आणि हा 6 मारला सचानी. चांगला शॉट मारला आणि बी टीमचा स्कोर झाला आहे
ए वर्सेस बी होती. बी टीमची बॅटिंग होती आणि आता बी टीमचा हा आणि बी टीमचा स्कोर संदीप वैशंपायन आपले स्कोरर आहेत. तर की 5 ओव्हर 46 रन. 5 ओव्हर झालेत, 46 रन झालेत आणि 47 टू विन आहे ए टीमला. आणि सचिनने 14 रन. सचिननी 14 रन सुहास पराड 10 रन आणि संतोष 1 ओव्हर 4. संतोष 1 ओव्हर 4. महाग ओव्हर अक्षय 1 ओव्हर 17 आणि नंदा आणि विकीने कव्हर केली. नंदानी 1 ओव्हर 2 रन दिल्या. व्हेरी गुड. तसं बघायला गेलो तर आज नंदानी 1 विकेट. नंदानी कमलेश कदम नंदा त्यांनी 1 ओव्हरमध्ये 2 रन दिले आणि 1 विकेट घेतली. तर चांगलं आणि 47 टू विन आहे ए टीमला. तर बघू आता ए टीमला होत आहेत का नाही. कुणाल पाटील आपले अध्यक्ष हा तर खेळायला आलेत. आपल्या टीमसाठी फिल्डिंग करणार आहेत, बॉलिंग करणार आहेत माहिती नाही मला, कदाचित कॅप्टन देतील. आता आपण जी मॅच बघत आहोत ती कामठा प्रीमियर लीग ए संघ विरुद्ध बी संघ. ए संघ नाणेफेक जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि बी संघाला त्यांनी 47 धावांचं आव्हान केलेलं आहे. 5 षटकं झालेले आहेत. 5 षटकानंतर 47 धावा त्यांनी फलकावर लावलेल्या आहेत. 48 धावा करून त्यांना जिंकायचं आहे ते अ संघाला. दरम्यान आता स्ट्राईकला आहे तो विकी, नॉन स्ट्राईकला आहे तो भूषण आणि गोलंदाजीसाठी येणार आहे हा आपला तेज गोलंदाज संजय फराड. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दिवसभरातला हा पहिला सामना. दुसरी इनिंग सुरू. दुसऱ्या इनिंगमधला पहिला चेंडू टाकतोय संजय. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू मारला जातोय. 1 धाव मात्र धावून काढते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न देखील करत नाहीत. 1 धावात समाधान मानतोय तो विकी. आता मात्र स्ट्राईकला येतोय हा भूषण. भूषण घरत हा कामठ्यामधील एक फलंदाज स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो विकी. 5 क्षेत्ररक्षण पाहिलेलं आहे. सूरज कुट्टी आपल्याला दिसतोय तिकडे. सचिन कदम. पुढचा चेंडू संजय यांचा ऑफ स्टिकला थोडासा बाहेर असा चेंडू पण चेंडू कॅच करतोय विनेश आमचा गोलकीपर एसटी रक्षक. त्यांनी चेंडू अडवतोय आणि परत करतोय तो गोलंदाजाकडे. निर्धाव जातोय चेंडू. पुढचा चेंडू संजय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पंचांना पास केलेला आहे. चेंडू फेकलेला आहे आणि हा देखील निर्धाव. सुंदर चेंडू बीट करतो. बॅटच्या संपर्कात आला नाही. धाव काय निघत नाही. निर्धाव जातो चेंडू. आतापर्यंत फक्त 1 धाव झालेली आहे. पहिलं शतक सुरू आहे. हे बघा आमचे दीपक कदम काहीतरी सजेशन देत आहेत. प्रोत्साहन देताना फलंदाजाला सगळेच जण आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू लेग स्टिकचा थोडासा बाहेर असलेला चेंडू. पंचांनी मात्र तो क्लिअर चेंडू सांगितलेला आहे. धाव काय मिळत नाही. हा देखील निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू संजय यांचा मारा करतोय भूषण याला. हा देखील बॅटची एज घेत चेंडू जातो बाहेर आणि पहिलं शतक संपतंय. पहिल्या शतकानंतर धावा फलकावर लागल्यात त्या फक्त 1-2 धावा झालेल्या आहेत. पहिलं शतक संपलेलं आहे. 2 धावा पुढचं शतक घेऊन येतो तो सुहास. पहिला चेंडू लेग स्टिकचा थोडासा बाहेर असला चेंडू पंचांनी 2 हात लांब करत वाईड असं घोषित केलेला आहे चेंडू. 1 धाव मात्र मिळते. 1 धावाने संघाची पंचांना पार केलेला आहे. हात उंचावत करत गोल फिरवलेला आहे आणि चेंडू फेकलेला. आता मात्र एक जोरदार फटका मारलाय. बघूया जेल बाद होतोय का नाही पण बॉल सेफ आहे. चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय, परत केला जातो पण फलंदाज मात्र क्रीजमध्ये. धाव 1 धावात समाधान मानायला लागते ते विकी याला. संघाची धावसंख्या होती की बहुधा 4 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू सुहास याचा मारा करतोय तो भूषण याला. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर असलेल्या पंचाने 2 हात लांब करत चिकू पंच आमचे हात हलवत सांगतात वाईड चेंडू आहे. 1 अवांतर बॉल आणि 1 अवांतर धाव देखील मिळते संघाला. एसटी रक्षक आमचे विनेश पाटील बॉलरला सांगतात ऑफ स्टिकला टाक, ऑफ स्टिकला. आणि हा ऑफ स्टिकचा चेंडू हा देखील लेग साईडला फिरवताना तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो तो
सूरज चेंडू अडवला जातोय, परत केला जातो तो सुहास यांच्याकडे. एकच धाव मिळते भूषण याला. जेल बाद होण्याची शक्यता, दाट शक्यता, फार उंचावरून चेंडू आणि चेंडू ड्रॉप केला. त्या देखील 4 धावांसाठी चेंडू जातोय. 4 धावा जातो. अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. उंचावर चेंडू गेला होता. जेल होण्याची एक सुवर्ण संधी मात्र गमावलेली आहे आणि खेळाडू मात्र बाद नाही आणि 4 धावा जातात. वाट लावली. वैयक्तिक पहिलं वसंतकडून 30 षटक घेणार होता विनेश पाटील. आता मात्र ऑफ स्टिकच्या खूपचं बाहेर असलेला चेंडू खेळून काढला आणि आता मात्र बाद होण्याची शक्यता. तो देखील चेंडू ड्रॉप केलेला आहे. एक फलंदाज बाद होण्याची पुन्हा एकदा संधी. भूषण मात्र बाद होऊ शकला नाही. झेल सोडलेला आहे. 1 धाव मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. अडवला जातो चेंडू. बहुतेक बाद होण्याची पुन्हा एकदा संधी गमावलेली आहे ती संघाने. विनेश पाटील यांचा उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव निघते का बघूया. सुहासने चेंडू अडवलेला फेकून मारण्याचा प्रयत्न पण नाही. 1 धाव पुन्हा निघते. 2 धाव मिळतात या चेंडूवर. विनेश ऑफ स्टिकच्या बाहेर असलेला चेंडू बघा. चेंडू कलेक्ट केला जातो. सुहास फराड यांनी चेंडू अडवलाय. निर्धाव जातोय हा देखील चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. थँक्यू अमोल. पुढचा चेंडू विनेश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. ऑफ स्टिकच्या फारसा बाहेर असला चेंडू पंचांनी 2 हात लांब करत इशारा दिलेला आहे वाईडचा. 1 धाव मिळते. कृपया पंचांची वाद घालू नका. ओके. पुढचा चेंडू विनेश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो आणि त्रिफळाचीत झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला तो विकी. पहिला फलंदाज बाद होतोय या संघाचा विकी. दुसरा चेंडू 6. खूप छान शॉट मारलाय. असा 6 मारलाय. बरोबर मिडल केलाय बॉलला बॅटवर संतोषनी आणि संतोष फराडने आणि हा 6 धावांसाठी. आणि सचिन शिगवण आलेले आहेत. आपले प्लेयर आपल्या सी टीमचे प्लेयर वाट बघत होते त्यांची, पण ते आलेत आता. भूषण खरंच आणि हा कडक शॉट मारलाय पण ती कॅच आहे आणि 4 धावा. खरंच कडक बोलतो ना आपण, जो कडक शॉट बोलतो ना तो हा बॅटीतून निघालाय भूषण घरतच्या आणि हा चौकार. गुड शॉट आणि फुल तयारीमध्ये आहे. दुसरा आता बॉल पण त्याला सीमा पलीकडे न्यायचा आहे, त्याच तयारीमध्ये आहे. तो सच्याला बघत आहे त्या नजरेनी की आता कसा हा बॉल टाकेल आणि हा मी कसा मारीन 6. आणि हा पण एक कडक शॉट होता आणि ही पण बाउंड्री विनेशच्या हातातून सुटलेला बॉल म्हणजे 4 रनसाठी आणि गुड शॉट. असे 2 लागोपाठ बोलता येईल चौकार मारलेत भूषण घरत यांनी आणि त्यांचं खरंच ते आनंदामध्ये आहेत असं मला वाटतंय. येस तोंडावर स्माइल तर आहे चेहऱ्यावर आणि याच ओव्हरमध्ये त्यांना मॅच फिनिश करायचं असं वाटतं भूषणच्या रूपात. आणि हा चांगला बॉल, खूप खरंच छान बॉल. एक तो आपली कामगिरी चोख बजावतोय आणि आता घेऊन येत आहे शेवटची ओव्हर सूरज. तेच तर आहे ना, 1 ओव्हरला 1 मॅचला एवढी हे झाले. आम्ही कधी खेळू मॅच मग. आणि सूरज कुट्टी 6 बॉल 7 धावा स्ट्राईकला आहे संतोष. आता बघू 6 बॉलात 7 धावा होत आहेत का नाही ए टीमला. कीपर चेंज सांगितलं का रे. आणि हे 2 धावा 2 धावा 2 पहिलाच बॉल 2 धावा मारल्यात म्हणजे आता पाहिजे ते 5 बॉलात 5 धावा. मी मगाशी पण बोललो जर 2-3 बॉल डॉट गेले तर मॅचला अजून रंग येईल बघण्यासाठी, पण त्यासाठी बॉल डॉट गेले पाहिजेत. चेंडू 5 धावा स्ट्राईकला आहे संतोष फराड आणि बॉलिंग करतोय सूरज. आणि हा माझ्या मते हे 1 असेल 2 आणि 2 धावा कदाचित तरी 2 असतील.
चांगला शॉट मारला. 4 बॉल आणि सॉरी 3 बॉल 4 बॉल 3 धावा. हा 4 बॉल 3 धावा. ओके 4 बॉल 3 धावा. 3 रन हवेत आता. पण रिलॅक्स होते. आणि वाईट बॉल 2 धावा हवेत 4 बॉलमध्ये. असं बघायला गेलो तर ए टीमच्या साईडनीच आहे मॅच आता. तर फक्त बॅटीला बॉल लावायचे आणि धावायचे आहेत. पण काय माहीत, बोलू शकत नाही, क्रिकेट आहे. मी मगाशीच बोललो क्रिकेट आहे. जर अजून 2-3 बॉल डॉट झाले तर मॅचला अजून रंग येणार आहे. तर या बॉलला काय येतात, एक येतो एक डॉट बॉल आणि हे 2 धावा इझिली मारले. जस्ट ए टीम विन झालेली आहे. आणि भूषण गरज जे नॉट आउट राहिले आहेत शेवटपर्यंत, त्यांनी मॅच पूर्ण घेऊन गेले, शेवटपर्यंत जिंकवली मॅच. आणि त्यांना साथ दिली संतोष पराडनी. आणि सर्वजण गणपती बाप्पा मोरया हा जल्लोष करताना. आणि आता आणि भूषण गरज मॅन ऑफ द मॅच बोलता येईल, कारण का शेवटपर्यंत नॉट आउट राहिला. रन किती झाले मारले माहिती नाही, मी बघीन स्कोर. पण मस्त खेळला. स्कोरर संदीप वैशंपायन आणि अंपायर डिस्कस करताना. आजच्या या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत ते संतोष फराड, ज्यांनी आपल्या पहिल्या ओव्हरीत फक्त 4 रन देऊन 1 विकेट घेतली आहे. आणि बॅटिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत त्यांनी 14 धावांचं योगदान करून संघाला जिंकवलं आहे. संतोष फराड पहिल्या मॅचचा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Heart is always with you, my head's always stuck in time. Love, let me go, 'cause I've been holding on for